हॅलो एव्हरीवन, आपलं स्वागत आहे क्रेझी किचनमध्ये। आज आपण बनवूया दोडक्याचा किस किंवा दोडक्याच्या किसाची चटणी। सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेऊ। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, जिरे, खोबरे, लसूण, थोडीशी हळद व मीठ घालून आता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता आपले तयार झालेले आहे हिरव्या मिरचीचे वाटण। आता आपण दोडका स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आता आपला दोडका धुवून झालेला आहे। आता आपण या दोडक्यावर असणाऱ्या या उभ्या शिरा ज्या आहेत त्या काढून घेऊ। आता आपल्या शिरा काढून झालेल्या आहेत। शिरा काढून झाल्यानंतर आपण या दोडक्याच्या देठाकडील भाग काढून घेऊ। दोडका आपला खिसायला सोपा पडावा यासाठी आपण दोडक्याचे 2 भाग करून घेणार आहोत। आता आपल्याला दोडक्याचा किस करून घ्यायचा आहे। आता आपला दोडका किसून झालेला आहे। दोडका आपला किसून झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। त्यासाठी कांदा हा बारीक चिरून घेऊ। कांदा आपला चिरून झालेला आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी घेऊ। तेल आपले चांगले गरम झालेले आहे। आता आपण या गरम तेलामध्ये जिरे भाजून घेऊ। आता आपले जिरे चांगले भाजून झालेले आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ऍड करू व तो चांगला भाजून घेऊ। आता आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे। आता या भाजलेल्या कांद्यामध्ये हळद ऍड करू। आपली हळद परतून झाली की त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे वाटण घालून घेऊ व चांगली फ्राय करून घेऊ। हिरवी मिरची आता चांगली परतून झालेली आहे। आता या परतलेल्या हिरव्या मिरचीमध्ये आपण दोडक्याचा किस घालू व चांगले परतून घेऊ।
आता आपला किस चांगला परतून झालेला आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू. दोडक्याचा किस आपला चांगला परतून झालेला आहे. याला आपण एक वाफ आणूया. आपली ही दोडक्याच्या किसाची चटणी फक्त वाफेवर शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ऍड करू नये. आता आपली तयार झालेली आहे ही दोडक्याची चटणी. ही दोडक्याची चटणी आपण चपाती बरोबर खाऊ शकताय. दोडका जर कुणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने दोडक्याची चटणी बनवून पहा व खाऊन पहा आणि आवडली तर कमेंट करून सांगा.